लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात केले होते। त्यावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरीरावरचे घाव बुजतात, मात्र हृदयावर झालेले घाव कधीच बुजत नाही, त्यामुळे तुर्तास तरी आम्ही एकत्र होण्याची शक्यता नाही, असं आमदार गायकवाड यांनी म्हटलंय। त्यांच्या तुर्तास या शब्दावरून तुर्तास नसलं तरी भविष्यात मात्र या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा कयास लावला जातोय। राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो। खुर्चीसाठी हापापलेले राजकारणी जनतेचा विचार न करता कोणत्याही पक्षासोबत अभद्र युती करून सत्ता स्थापन करत असल्याचे उदाहरणे देशभरात अनेकदा दिसून येतात। त्यामुळे राज्यातील शिंदे आणि ठाकरे शिवसेना एकत्र आल्यास त्यात सर्वसामान्य जनतेला कोणतीच नवलाई वाटणार नाही, एवढं मात्र निश्चित। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव। भाऊ प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका। प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, तज्ञ आहेत ते, पण आजच्या स्थितीत मला असं होईल असं वाटत नाही, कारण तसं होण्याची वेळ निघून गेलेली आहे। ज्या वेळेला चर्चा करून हा दोन्ही पक्ष फुटण्यापासून वाचवायची वेळ होती, तेव्हा उद्धव साहेबांकडनं ज्या रिॲक्शन्स होत्या की जे गेले ते मेले, त्यांच्या बायका पळून जातील, त्यांचे मुर्दे पडतील, त्यांचं असं होईल, ते गद्दार आहेत, ते खोक्यावाले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काळजावर एवढे घाव शिवसेनेच्या दिलेले आहेत। अगदी श्रीकांत शिंदे साहेबांच्या माथ्यावर काय लिहावं इथपासून त्यांचे आरोप आहे, आणि त्याच्यामुळे अंगावर लागलेले घाव बुजू शकतात, पण काळजावरचे घाव हे कधीच बुजत नसतात। त्याच्यामुळं मला नाही वाटत की भविष्यामध्ये तुर्तास तरी येणाऱ्या काही काळामध्ये असं होईल, आता तुर्तास तरी वाटत नाही। आपलेच आमदार भरत गोगावले असं म्हणतात की राजकारणात काहीही होऊ शकतं। राजकारणात तर खरंच काही होऊ शकतं, पण या स्थितीला असं का होईल असं मला तर नाही वाटत।